महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। औद्योगिकीकरण आणि प्रदूषणामुळे पर्यावरण समतोल ढासळत आहे। वृक्षारोपण केल्याने शुद्ध हवा, ऑक्सिजन आणि पर्यावरणाचा समतोल राखता येतो। मानवासाठी आणि इतर सजीवांसाठी आवश्यक असणारे नैसर्गिक साधन उपलब्ध होते, असा संदेश देत उपसरपंच बाबू पाटे यांच्या पुढाकाराने नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने दिनांक 13/6/2025 रोजी सकाळी 11 वाजता नारायणगाव वारुळवाडी येथील नागरिकांनी गणपीर टेकडी येथे लिंब, चिंच, जांभूळ, पिंपळ, वड, आंबा यांसारखी शेकडो विविध प्रकारची औषधी झाडे लावून वृक्षारोपण केलं आहे। याआधी याच टेकडीवर ग्रामपंचायत नारायणगावने आणि उपसरपंच बाबू पाटे यांनी 500 झाडे लावून त्यांचे संगोपन केले। त्यामुळे या ग्रामपंचायतीचा आदर्श इतरही ग्रामपंचायतीने घ्यावा असे आवाहन जुन्नरचे तहसीलदार सुनील शेळके यांनी याप्रसंगी केले। या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आमदार शरददादा सोनवणे, तहसीलदार सुनील शेळके, गटविकास अधिकारी प्रदीप चन्नावार साहेब, भाजपा नेत्या आशाताई बुचके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अनिल साहेबराव मुरदुड गौडा, संतोष नाना खैरे, सरपंच शुभदा भावळ, संतोष वाजगे, आरिफभाई आतार, बाळा भावळ, नंदू अडसरे, हेमंत कोल्हे, ग्रामसेवक उंडे भाऊसाहेब, ज्ञानेश्वर औटी, ग्रामपंचायत अधिकारी, सर्व सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते। आज ग्रामपंचायत नारायणगावने या ठिकाणी गणपती बाबाच्या डोंगरावर एक अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आयोजित केला। खरं तर आताच्या सीएम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या सर्वांना कल्पना आहे की 10 कोटी वृक्ष लागवड व्हायला पाहिजे। असा संकल्प सोडला आणि ग्रामपंचायतने ऑलरेडी हे जे स्वप्न होतं महाराष्ट्राचं ते आधीच हातामध्ये घेतलं। मी आदरणीय सरपंच शुभदाताई वावळ, आदरणीय उपसरपंच बाबूराव पाटे आणि त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी धन्यवाद व्यक्त करतो। आज या वृक्ष लागवडीला किमान झाडं जी आहेत ती सर्व 6-7 फुटाची झाडं आहेत। मग त्याच्यामध्ये जांभूळ असेल, चिंच असेल, अशी सगळी मोठी मोठी झाडं त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेऊन ती कसं स्वतः ग्रामपंचायत विकत घेतली आणि हे सगळं करून आता जिओ टॅग करून शासनाला पाठवणार आहेत। आज या ठिकाणी नारायणगाव ग्रामपंचायतच्या मार्फतीने या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मागच्या वर्षी देखील यांनी असाच या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यावेळेस सरपंचांनी शब्द दिला होता की ह्यातलं एकही झाड मरून देणार नाही आणि तो शब्द त्यांनी पाळलेला आहे। आता मी आल्यानंतर पहिलं मी लावलेलं झाड बघितलं तर ते झाड एकदम व्यवस्थित आणि सगळ्यात जास्त वाढलेलं आहे। तर निश्चित त्यांनी जो शब्द दिला तो पाळलेला आहे। परंतु हे सगळं करताना आता आम्ही पोलीस स्टेशनला काय ठराविक 100 झाडं लावलीत तर ती 100 झाडं जगवताना आम्हाला किती मेहनत घ्यावं लागते ते आम्ही बघतोय। तर ते जवळ असून एवढं म्हणजे आमच्यासाठी कठीण आहे, परंतु हे रानामध्ये असून आणि इथं पाण्याचं कुठलाही सोर्स नसताना देखील त्यांनी अशा पद्धतीने ठिबकची व्यवस्था करून टँकरने देखील पाणी देऊन यांनी सगळे झाडं जगवलेले आहेत। तर नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आपले गणपती बाबा टेकडी जी आहे त्या ठिकाणी जे वृक्षारोपण चालू केलेलं आहे की प्रथमतः हे वृक्षारोपण चालू नारायणगाव ग्रामपंचायती जो याच्यामध्ये पुढाकार घेतला तर त्यांचं म्हणजे सरपंचांचं आणि सर्व नारायणगाव ग्रामपंचायतीतल्या ग्रामस्थांचं तसंच आपले बाबू पोटे जे की यांचं सर्वांचं मी प्रशासनाच्या वतीनं अभिनंदन करतो। आणि मला आनंद होईल किंवा पाठीमागच्या आठवड्यातच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी 10 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट आपल्याला घोषित केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून की तालुक्यातील सर्व डिपार्टमेंटला, सर्व सामाजिक संस्था असतील, ग्रामपंचायती असतील, यांना वृक्ष लागवडीचं आपण टार्गेट देणार आहे। पण त्याच्या अगोदरच नारायणगाव ग्रामपंचायतीने हा उत्स्फूर्त जो प्रोग्राम आयोजित केलेला आहे तो अतिशय चांगला प्रोग्राम आहे। प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।